हॅलो गाईज, वेलकम टू NS एव्हरीडे. सो आज मी प्लॅन केला आहे की आपल्या घराच्या जवळ एक जागा आहे आणि खूप फेमस आहे. लोक म्हणतात कॅन्सल लोणावळा, कॅन्सल लोणावळा, गो टू खांडी, गो टू खांडी. मग ती खांडी काय आहे, कसं जायचं आहे, सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज सांगणार आहे. सो स्टे ट्यून, वॉच टिल द एंड अँड एक्सप्लोर ऑल द थिंग्स ॲट युअर होम. तर वाजलेत सकाळचे जवळपास बंद झालं 6:30 आणि आम्ही चाललोय आज खांडीला. खांडीला जाण्याचं हेच एक महत्त्वाचं कारण आहे, कारण की आम्हाला जायचंय खांडीला. तुम्ही आमच्या घरापासूनच बघू शकता किती भारी वातावरण आहे, दिसतंय ना, म्हणून चाललोय. तर इथून जवळपास खांडी आमच्यापासून 40 किलोमीटर लांब आहे आणि आम्ही लवकरच जाणार आहे आज. तर असाच टिंकू दादा आता आपल्याला घ्यायला आलेला आहे. सो गाईज, फायनली आय हॅव रीच्ड. कधी जायचं? हे काय आता लगेच निघायचं आपल्याला, अजिबात उशीर करायचा नाही आहे. ॲक्च्युली मी सकाळीच्या 6:30 वाजल्यापासून वाट बघतो. आता वाजले 10. बघा म्हणजे किती माझ्यासाठी 4 तास घालले तिथेच, मानलं पाहिजे. सो फायनली आम्ही आता निघालो खांडीला. तर मी पूर्ण रस्त्यात तुम्हाला सांगणार आहे की कसं आम्ही जाणार, कुठून कुठून रस्ता जातो. गावाची नावं माहिती असतील तर सांगेन, नसतील माहिती तर आम्ही पता करून घेऊ आणि मग सांगू. तर मोनू गाडी चालवते. सो मित्रांनो, आम्ही आता टाकवेला पोचलोय. हा आहे टाकवेचा रस्ता. तुम्हाला रोडमध्ये भरपूर कंपन्या लागतील. ही गॅस स्टॅम्प कंपनी आहे, ही गॅस स्टॅम्प कंपनी तुम्हाला लागेल रस्त्यात. आणि इकडे कुठली कंपनी आहे? कायनेटिक इलेक्ट्रिक. सो गाईज, आता आम्ही टाकवे गावात पोचलो. अजिबात कुठे इकडे तिकडे जायचं, सरळ यायचं, सरळ सरळ. टाकवे गावात पोचलात की अजून थोडं पुढे जायचं. हे आहे टाकवे गाव. सो थोडंसं टाकवेवरून पुढे आल्यानंतर असं तुम्हाला निसर्ग दिसेल. निसर्ग आहे जगताप वॉटरफॉल. सो हा एक पॉईंट आहे जगताप वॉटरफॉल. हा एक तुमचा स्टॉप असू शकतो. खांडीला जातानाचा पहिला वॉटरफॉल आहे हा. छान आहे, मस्त आहे. मी 2-3 वेळा आलो इथे. सो फर्स्ट वॉटरफॉल खूप जवळच आहे. जवळच तुम्हाला भुट्टा बिट्टा खायला मिळेल आणि हे पण मिळेल. शानकूड, शानकूड ह्याला आम्ही शानकूड. अरे पहिलं पायवाट तिथं, आता चांगला रस्ता केला. चांगला रस्ता कुठे केला? पायवाट करून करूनच झाला रस्ता. Wow. Wow.
नॉट खांडी, बट खांडीला जाताना एक नाही भरपूर धबधबे लागतात. सो वन ऑफ देम दिस इज फर्स्ट वॉटरफॉल. आणि हा फ्री मध्ये जगताप वॉटरफॉलचं एक्झॅक्ट पुढं आहे, फ्री आहे. एक हुशारी आम्ही छान केली आहे की आम्ही विकेंडला नाही आलो, बट विकेंडला आलो असतो आम्ही तर आम्हाला शूट करायला भेटलं नसतं. सो आम्ही प्लॅन केला की वीकडेजमध्ये जाऊ, थोडंसं छान एक्सप्लोअर करायला मिळेल. आणि आम्हाला खूप छान, इथे कोणीच नाही आहे, मस्त कसं शूट करायचं जे करायचं ते करा. वीकडेजमध्ये तुम्ही सुट्टी काढून या, तुम्हाला मजा येईल. ओए भाई क्या कर रहा है? ओके. सर्व मुंग्यांनी वारुळ बनवलं, ही कला आहे त्यांची. आता हे आपल्याला फक्त असं दिसतं बाहेरून, पण मध्ये त्यांचं 4 BHK 5 BHK बंगला आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. पण असं नशीब पाऊस कमी आहे, नाहीतर असा रात का नापटला असता, रात का नापटला असता ना असा सुरू 60 पहिलं पाय गेला असता सारखा 60 डोकं आपटला असतं दगडावर. मस्त असं हुंडगुळ करून फिरलं असतं. हुंडगुळ माहिती आहे तुला? हुंडगुळ नाव ऐकलं पण माहिती नाव नाही रे ते. हुंडगुळ म्हणजे डोक्याला असं टुब्बा येतो ना, असा टुब्बा, त्याला हुंडगुळ म्हणतात. टेंगुळ नव्हे. तर मित्रांनो, स्वर्ग बघायचा आहे का तुम्हाला? स्वर्ग हे बघा. जवळपास आम्ही इथून आलो खाली, मला गाडी दिसत असेल का नाही माहीत नाही, बारकी छोटीशी चालली बघा. तिथून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. इथून पूर्ण जवळपास अंदर मावळ तालुका दिसतोय बघा. ते आहे बहुतेक टाटाचा डॅम आहे बहुतेक, तो माहीत नाही मला, पण बहुतेक तेच आहे. आणि ही चालली आहे बघा आपली इंद्रायणी नदी. इथून पूर्ण छोटे छोटे डॉट दिसत आहेत व्हाईटवाले, ती इंद्रायणी नदी आपली चालली अशी. सापाचं हे कसं असतं तसं ही चालली बघा. मस्त वाटतंय, एक नंबर. आणि तो बघा फोनवर कसा बोलतोय. तर आपण मगाशी धबधबा बघायला गेलेलो ना, त्याचं पाणी बहुतेक इथूनच येत होतं. इथून बहुतेक खाली चाललेलं आहे. कसं वाटतं मित्रा? खांडीपेक्षाही मस्त जागी आलेलो आहे आम्ही. माऊची डोंगरवाडी. माऊची डोंगरवाडीमध्ये एक नंबर आहे. खांडीपेक्षा एक नंबर आहे. बघा बापरे. हे तुम्हाला दिसतंय का मित्रांनो? इथं सगळं धुकं पसरलेलं आहे. थोडा बारीकसा पाऊस पडतोय. मध्ये पण सुख आहे इथे खूप मित्रांनो. हे खांडीला जातानाचं अनएक्सप्लोअर्ड ठिकाण आहे. इथे अजून कोणीही एक्सप्लोअर केलेलं नाहीये. बट मी 2-3 वेळा खांडीला गेलो, बट दिस प्लेस इज समथिंग डिफरंट आणि खूप मस्त आहे. वा वा वा. व्हॉट यू से? तू काय म्हणतोस? तुझं काय म्हणणं आहे प्लेस बद्दल? एक नंबर. असं वाटतंय की नासाच्या सॅटेलाइट मधून आपण खाली बघतोय पृथ्वीला. हे ज्यादा हो गया भाई, हे ज्यादा हो गई, हे बहुत ज्यादा हो गई. आम्ही ठरवलं की हे जे अनएक्सप्लोर्ड जागा आहे थोडंसं चालून एक्सप्लोर करूया. गाडी पार्क केली, आता थोडंसं चालत चालत पुढे चाललो आम्ही. खूप 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 बेस्ट ठिकाण आहे माऊची डोंगरवाडी. माऊची डोंगरवाडी खरं. अरे बघ ना, नासाच्या सॅटेलाइट मधून बघतो असंच वाटतंय. सुपर.
कडक ठिकाण आहे. दिस इज गुड पिकनिक स्पॉट. वाओ. भाई उधर से कोई बंदूक बिंदूक तो नहीं मारेगा अपने को? वाओ. कोण नाव होतं तिथं बंद. हम्म. मग मित्रांनो आम्ही जवळपास 4 महिन्यापासून प्लॅन बनवत होतो जाऊया खांडीला. आलोय पण माझंच लय होता आमच्या. हा पण आलो शेवटी आम्ही खांडीला. खांडीला नाही माऊची डोंगरवाडी. जाते येस दिस इज व्हॉट वी कॅन से. दरी. नो व्हॉट स्पॉट. दिस इज माऊरची डेथ स्पॉट डोंगरवाडी. आहे. डेथ स्पॉट. ही पायवाट तर आहेच इथे पण त्या पायवाटाच्या खाली घसरवाट आणि दरी डायरेक्ट खाली 12च्या भावात. ज़्यादा आगे मत जा ब्रो. नहीं आगे नहीं. मुझे वो ये झाड़ पत्ती नहीं दिखनी चाहिए ऐसा मेरा तो. अच्छा थोड़ा सा है. झाड़ पत्ती के नाद में झाड़ कुछ हाथ नहीं लगेगा. अपने आप को बचाओ. 2000 years later. ये मक्खियाँ बहुत परेशान कर. Oh my god. रुक जा आगे बच्चा. What the place bro. कैंसल लोनावळा. इवन कैंसल खांडी. कम टू माऊची डोंगरवाडी. खुश खुश खुश. ॲक्च्युली अशी भरपूर अनएक्सप्लोर्ड जागा आहेत. आपल्याला भरपूर जागा माहिती नाही. माहिती. सो इथे गाव आहे ॲक्च्युली मध्ये गाव आहे. कधी पण हाय अल्टिट्यूडवर गेलात की बी सेफ. रस्ता जितका लवकर सापडेल तितकं चांगलं. अदरवाईज धुकं भरपूर येतात. रस्ता मिळत नाही मग लागले. सो तुम्ही बघू शकता मगाशीच तुम्हाला सर्व दिसत होतं बट आता इट्स सगळीकडे अदृश्य. गुड डिसिजन. जस्ट आम्ही पोचलो. हे बघ लुक एट दॅट. काय लुक एट दॅट. हळूहळू ते सगळं डिसअपिअर होते आणि शांतपणे आहे का. आवाज येतोय पक्षी गाणं गाताना. तर ही आहे ती जागा. इथून धोका येत आहेत आणि आम्ही त्या ठिकाणी खाली होतो. कुठे तिकडे. सो हळूहळू ते पूर्ण डिसअपिअर होते. कदाचित आम्ही पण त्याच्यासोबत डिसअपिअर झालो असतो. सो आम्ही कल्टी मारली पटकन. आमचे काही मित्रमंडळी पण इथं आलेले आहेत. सो अजून एक मस्त ठिकाण भेटलं आहे नदीच्या जवळ. दाखवतो. तोपर्यंत हे बघून घ्या. ओके सो इथून खाली जायचं. आणि हां आणखीन आम्ही खांडीला पोचलो नाही बरं का.
ऐसा बढ़ रही है ना। ये देखो, ये देखो, पाय भिजवायचं भिजव, पाय भिजवण्यात काय बी भिजव. सो आम्ही आलो होतो इथे जेवायला. इथे खूप छान चिकन थाळी मिळते, व्हेज थाळी पण मिळते, खूप छान आहे. बट अनफॉर्च्युनेटली आज मंडे असल्यामुळे मे बी बंद आहे. सॅटर्डे संडेला फुल गर्दी असते. गरमा गरम चाय. वाह वाह, Nice. वी आर गोईंग बॅक नाव. सो हे सर्व ठिकाण होते जे की काही यामधले अनएक्सप्लोर्ड आहेत. आय होप तुम्हाला मस्त वाटला असेल व्हिडिओ. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, अँड सी यू इन द नेक्स्ट